नमस्कार, मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे, राहणार मुलगेमळा, बार्शी, जिल्हा सोलापूर. दिनांक 31 जुलै. उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज. मित्रांनो, मी काल दिलेल्या अंदाजानुसार कमी दाबाचे क्षेत्र त्याच मार्गाने सरकत असून सध्या कमी दाबाचे क्षेत्र अमरावती जिल्ह्यात असून ते दुपारपर्यंत मध्य प्रदेशमध्ये जाईल. तसेच मी गेले 4 दिवस अंदाजातून पावसासंबंधी आपणाला सतर्क केले होते. त्याप्रमाणे काल विदर्भात पाऊस पडला आहे. तसेच खानदेश व राज्याच्या बऱ्याच जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला आहे. काही जिल्ह्यात झडीसारखा संततधार पाऊस पडला आहे. विदर्भात काही ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडला आहे. तसेच आज मुंबई व उपनगरात डहाणू, पालघर, नाशिक, तसेच पुणे जिल्ह्याचा उत्तर भाग, तसेच अहिल्यानगर, तसेच बीड जिल्ह्याचा उत्तर व पश्चिम भाग, संभाजीनगर, नंदुरबार, धुळे, जळगाव, जालना, वाशिम, हिंगोली, परभणी, तसेच अकोला जिल्ह्याचा उत्तर भाग या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात वादळी वाऱ्यासह विजासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील. यापैकी वातावरणातील बदलामुळे पूर्व मराठवाडा विभागातील काही जिल्ह्यात झडीसारखा पावसाची शक्यता राहील. तसेच कोकणात, तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर यांच्या घाटमाथ्यावर, तसेच बेळगाव जिल्ह्याचा पश्चिम भाग, बीड जिल्ह्याच्या इतर भागात, तसेच बुलढाणा, अमरावती या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांच्या इतर भागात, अकोला जिल्ह्याच्या इतर भागात, तसेच वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर या जिल्ह्यात स्थानिक वातावरणानुसार हलका ते मध्यम पावसाची शक्यता राहील. तसेच बार्शी तालुक्यात स्थानिक वातावरणानुसार काही ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता राहील. कालपासून तालुक्यात झडीसारखा सतत हलका ते मध्यम पाऊस पडला आहे. काही ठिकाणी थोडा वेळ जोरदार पाऊस पडला आहे. तसेच उद्यापासून राज्याचा पश्चिम भाग सोडला तर राज्याच्या इतर भागातील पाऊसमान कमी होणार आहे. पुढील 5 ते 6 दिवस राज्याच्या पश्चिम भाग सोडून राज्याच्या इतर भागात स्थानिक वातावरणानुसार काही ठिकाणी हलका ते मध्यम तर काही ठिकाणी मध्यम ते थोडा वेळ मुसळधार पावसाची शक्यता राहील. त्यानंतर राज्याचा पश्चिम भाग सोडला तर राज्यातील पुढील काही दिवस पावसाची शक्यता नाही. तसेच उद्यापासून राज्यातील तापमानात पुढील काही दिवस वाढ राहील. तसेच पुढील 2 दिवस आवश्यकता वाटल्यास अंदाज दिला जाईल, नाहीतर अंदाज दिला जाणार नाही. सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व इतरांना शेअर करा. धन्यवाद.